आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुंदरी, सगळी माणसं त्यांचं काम चूक करतात आणि त्यामुळेच आपल्याला सगळं लख्ख दिसतंय. काय खरंय काय खोटंय ते. असं नाही चल, काय झालं? सुंदरी, मला राहून राहून वाटतंय की त्या रूम मध्ये सुजित आहे. आपण त्याला भेटायला पाहिजे. भेटूयात, पण परमिशनचं काय? एकदा भेटलो की मग परमिशन कशाला पाहिजे? नोकरी घालत असते माझी. बघू जाते का नोकरी. हो साहेब, तुम्हाला कळलं का? तिकडे मारामारी चालली आहे जोरात. जरा जा तुम्ही, नाही तर एकमेकांचा खून करतील ते लोक. हो, हे बघा, मी इथे दुसऱ्या कामासाठी आलोय. ते माझं काम नाहीये. हो, असं काय बोलताय तुम्ही? ऑफिसर आहात ना तुम्ही, वर्दी घातली आहेत ना. अहो, तिकडे माणसं एकमेकांना मारतायत, खून वगैरे करतील. चला तुम्ही. नाही, मी नाही जाणार. नाही येणार का तुम्ही? ठीक आहे ना, तुम्हाला नाही जायचं ना, ठीक आहे. मी तुमचा व्हिडिओज काढतो आणि व्हायरल करतो की तिकडे लफडी चालू आहेत, माणसांना एकमेकांची खून करतायत आणि तुम्ही इकडे बसलात. ठीक आहे, नाव काय तुमचं? हो ठीक आहे ठीक आहे, मी बघतो. कुठे तिकडे का? हो हो, लवकर ना. ठीक आहे, बघतो. हा, समोर राईट घ्या. राईट. हा, वेल डन. चल. आलात? वाटलेलंच मला. कशाबद्दल येणं केलं इकडे? आम्ही काय नाही, सहज आपलं असं बघायला आलो की काम वगैरे सगळं व्यवस्थित चालू आहे की नाही. अच्छा, म्हणजे सगळं नीट चाललंय की नाही, सगळे आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडतायत की नाही, हे बघण्याचा काय ठेका घेतलाय तुम्ही? नाही नाही, ठेका वगैरे काय आम्ही घेतलेला नाही. पण एक मिनिट, तुम्ही इथे काय करताय? अच्छा, हा सुंदरी, हॉस्पिटल पाडून फॅक्टरी बांधायची असेल, हो की नाही? अरे आदित्य, काय करतोय? असं डायरेक्ट बोलू नकोस, त्यांना वाईट वाटेल. सॉरी. एक मिनिट, जे काय असेल ना, हे आपलं भांडण आहे. माझ्या भावाच्या मध्ये पडण्याची गरज नाहीये तुम्हा लोकांना. बाहेर जो काही झालाय तो अपघात आहे आणि त्याचा आणि माझ्या भावाचा काडी मात्र संबंध नाहीये. तो पूर्णतः निर्दोष आहे. तुम्ही इथे का आलात ना, हे मला चांगलंच कळतंय. कळलं ना? तेव्हा माझ्या भावापासून लांब राहा. या चोराच्या मनात चांदणं यालाच म्हणतात तर आदित्य? नाही म्हणत असतील तर या चांदण्याच्या प्रकाशात सगळं काही लख आणि खरं खरं दिसतंय. बरं, ते दिसणार नाही याची काळजी घ्या. आणि राहिला विषय इथे यायचा तर आम्ही चौकशी करायला नाही आलेलो, आम्ही सहज भेटायला आलोय. भेटू शकतो ना? नाही, काही गरज नाहीये त्याची. का घाबरलास? हे बघ, जर त्याने कुठलाही गुन्हा केला नसेल ना, तर त्याला काही नाही होणार. रॅदर आम्ही काही होऊ देणार नाही त्याला. पण जर त्याने हा गुन्हा केला असेल तर फक्त त्याला नाही, तुला सुद्धा आम्ही बेचिराग करू. धमकी देतोय? नाही, काळजी काळजी वाटते ना तुझी त्याची, म्हणून म्हणते. हा, लक्षात ठेव. सुंदरी, चल निघूया. आणि अजून एक गोष्ट, ह्या सगळ्यामध्ये जर सुंदरीला गाडीचाही धक्का लागला ना, तर तुझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेल. आणि ही धमकी नीट लक्षात ठेवायची. सुंदरी, हा शिरा केलाय बघ, खाऊन सांग कसा झालाय तो. अहो पण मावशी, माझा उपवास आहे. अगं बाई, लक्षातच नाही माझ्या.
नवरा बायको जोडीने उपास सोडाल ना? म्हणजे अगं म्हणजे आदित्यचा पण उपास आहे ना? तुझ्यासाठी उपास धरलाय त्याने, तुला माहीतच नाही का? अहो नाही, आदित्यने कुठे उपास धरलाय? तुम्हाला कोणी सांगितलं? अगं त्यानेच सांगितलं. सकाळी तुम्हाला नाश्ता द्यायला सांगितलंस ना, तेव्हाच तो बोलला सुंदरी माझ्यासाठी उपाशी राहणार आणि मी खाणार, असं नाही होऊ शकत म्हणून. अहो म्हणजे तो सकाळपासून उपाशीच धावपळ करतोय? मग काय आता, तू पण तर करतेच आहेस ना? अहो, तसं नाही मावशी, मला सवय आहे उपासाची. आपलं काही बाई माणूस आहे, आपण अशा गोष्टी करतो आणि आधी उपास केलाय नाही, त्याला सवय नाही आणि त्याला भूक पण कंट्रोल होत नाही, त्यानं उपास का केला असेल? प्रेम बरं का सुंदरी, प्रेमासाठी माणूस महासागर पण ओलांडतो बघ, त्यात उपासाचं काय? खरंच खूप भाग्यवान आहेस तू सुंदरी, इतकं प्रेम करणारा नवरा तुला मिळाला. तुमची जोडी अशी सुखात राहू दे. नाही पण खरंच एक गोष्ट बोलायची राहूनच गेली. आम्ही इथे आलो काय, इथे राहिलो काय, तुम्ही आम्हाला खूप साथ दिली. अगं त्यात काय होतंय, माझी मुलं इथं होती त्यांच्यासाठी मी करतच होती ना. आता त्यांना गावात खायला नाही आवडत म्हणून शहराला गेली. मला पण आग्रह करत होते, पण मी म्हटलं ही मातीच माझी मायबाप आहे, हिला सोडून मी कुठेच येणार नाही. मग काय, त्यांनी माझ्याशी सगळा संबंध तोडला आणि मीही काही ठेवलं नाही संबंध त्यांच्याशी. अगं तू का वाईट वाटून घेतेस? वाईट नाही वाटत आहे मला, उलट उद्याची खात्री आहे. आपला गाव एकदा का सुसज्ज झाला ना, की गाव सोडून गेलेली सगळी मंडळी परत येतील बघा. आपल्या आई वडिलांकडे येतील, आपल्या मातीत येतील, तुमची मुलंही परत येतील. पण तोपर्यंत तुम्ही मला मुलगी मानू शकता. मग तू माझी मुलगीच आहेस म्हणूनच सांगते. पण खरंच सुंदरी, आज आदित्य आहे म्हणून सगळं चांगलं चाललंय. त्या जागी दुसरा कोणी असता तो इथे थांबलाच नसता. पण तो थांबला आणि तुझ्यावर येणारं सगळं संकट त्याने स्वतःवर झेललं. तुम्ही एकमेकाचा हात कधीच सोडू नका.